बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन अकोला येथील 51 वर्षीय व्यक्तीकडून 18,74,000 रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील एका दाम्पत्याला ग्रामीण पोलिसांनी 30 ऑगस्ट रोजी रंगेहात पकडले. प्राप्त माहितीनुसार अकोला येथे रहिवासी असलेले फिर्यादी हे 16 जून 2025 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा येथे पैसे जमा करण्यासाठी गेले असता त्यांची ओळख लता नितेश थोप हिच्याशी झाली. तिने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक मिळवून वारंवार संपर्क साधला. त्यानंतर 2 जुलै रोजी तिने फिर्यादीस आपल्या गावी बोलवलं. तेथे तिचा पती नितेश प्रभाकर थोप अचानक आला आणि फिर्यादीस धमकावून त्यांचे फोटो काढले. 51 वर्षीय व्यक्तीकडून खंडणी उकळणाऱ्याला अटक. या दाम्पत्याने सदर अकोल्यातील व्यक्तीला बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करतो अशी भीती दाखवून फिर्यादीकडून सुरुवातीला 3 लाख रुपये उकळले. त्यानंतर वेळोवेळी धमकी देत एकूण 18,74,000 रुपये घेतले. या गुन्ह्यात आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपींना अटक करण्यात आली असून कलम 308(2), 308(6), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार श्रीधर बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंदन मानखेडे करताय. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.